नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत तिथे. चंद्रकांत हांडोरे सारखा चांगल्या कार्यकर्त्याला त्यांनी नंबर 1 राहून त्यांना पाडलं. काय चालू आहे? त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेस हे डुबतं जहाज आहे आणि काँग्रेसच्या डुबत्या जहाजात कुणी बसायला तयार नाही. संजय राऊत सुद्धा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षाबद्दल असे बोलतात की आम्ही आता नाना पटोलेशी बोलणार नाही. नाना पटोलेची काय किंमत त्यांनी करतायत? ते अध्यक्ष आहे पक्षाचे. आम्ही नाना पटोलेशी बोलणार नाही, आम्ही राहुल गांधीशी बोलू. तिकडे संजय राऊताबद्दल आंबेडकर बोलतात आहे की आम्ही संजय राऊताला ऐकणार नाही, आम्ही उद्धव ठाकरेशी बोलू. काय चालू आहे? त्यामुळे मला वाटतं की ह्या राजकारणामध्ये तीन तिघाळा काम बिघाडा आहे आणि खूप त्या ठिकाणी आतून धुसफूस आहे असं मला वाटतं. भाऊंडे साहेब, भगतसिंग कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होणार आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल होतील ही चर्चा आहे. काय? भगतसिंग कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होतील आणि कॅप्टन अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे राज्यपाल होतील अशी चर्चा आहे. हा अधिकारच जर मला नसेल तर त्याच्याबद्दल मी काही चर्चा करणे योग्य नाही है. बावनकुळे जी, हिंदी में जानना चाहेंगे कल जो जयंत पाटिल ने खुलासा किया उस पर क्या कहीं ना कहीं शरद पवार का खाता है, ऐसा लगता है आपको? नहीं, जयंत पाटिल जी ने जो कहा है उसमें दो बातें हैं. एक बात तो है कि उन्होंने जो कहा है कि ये जो महाराष्ट्र का मैंडेट है, जनता ने देवेंद्र फडणवीस को मुख्यमंत्री बनाने के लिए जो वोट दिए हैं, वो वोट्स को शरद पवार साहब ने अपमान किया और अपमान करके शरद पवार साहब शकुनी की भूमिका में थे. हमारा एक कयास था, जहाँ तक मेरा भी कयास था, कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनाने में सबसे बड़ा षड्यंत्र और लालची प्रवृत्ति उद्धव ठाकरे जी भी आई थी कि मुझे मुख्यमंत्री बनना है, मेरे बेटे को मंत्री बनाना है. ये एक उनके मन में आया था करके ये सारा किस्सा हुआ, ऐसा मुझे लग रहा था. लेकिन जिस प्रकार से जयंत पाटिल जी कह रहे हैं तो उद्धव ठाकरे जी को जो कमांड कर रहे थे वो कमांड पूरी तरह से माननीय शरद पवार साहब कर रहे थे, ऐसा उनका कहना दिखता है. तो दो बातें हैं कि शरद पवार साहब से ऐसी अपेक्षा नहीं थी. कौन से कारण से वो देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री नहीं बनना चाहते? कौन सा ऐसा गुण है देवेंद्र जी में जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री करके वो चलते नहीं है शरद पवार जी को? इतना सारा जनता ने मैंडेट दिया. 5 साल 14 से 19 अच्छी सरकार चलाई. 2019 में जनता ने स्वीकार किया कि हाँ, देवेंद्र फडणवीस जी ने अच्छी सरकार चलाई, इसलिए मैंडेट मिला. उसके बाद शरद पवार साहब में क्या ऐसा लगा कि देवेंद्र जी को मुख्यमंत्री नहीं बनने देना, इसके लिए सब कुछ करिए, सारे गेम करिए, सारी नीतियाँ यूज करिए. अपने घर का भी बलि का बकरा बनाइए अजीत पवार साहब को. क्यों अजीत पवार साहब को बलि का बकरा बनाया शरद पवार साहब ने? क्यों उनको ये षड्यंत्र करने के लिए भेजा? क्यों ऐसा आपत्ति आ गई थी उनके ऊपर, परिवार के ऊपर, कि उनको सरकार में जिस प्रकार से उनको ये गेम करना पड़ा? ये सारा जयंत पाटिल जी कहते हैं, मैं नहीं कहता हूँ. अगर दो बातें हैं, एक तो शरद पवार साहब है तो शरद पवार साहब ने ऐसा नहीं करना था, और अगर नहीं है तो मुझे लगता है कि जयंत पाटिल जी के मन में क्या भावना शरद पवार साहब के खिलाफ आई है? क्यों शरद पवार साहब को बदनाम करना चाहते हैं? क्यों उनको विरोधी पक्ष नेता नहीं बनाया करके उनके मन में कुछ झगड़ा चल रहा है, अंतर मन से कुछ उनके मन में आ रहा है? तो मुझे लगता है ये सब के कारण सामने आएंगे. लेकिन जयंत पाटिल जी के खुलासे के बाद शरद पवार जी के पूरी भूमिका पे प्रश्न चिन्ह लग जाता है, ये तो बात पक्की है. दिल्लीत बैठक सुरू आहे. काय सुरू आहे बैठकीमध्ये? पार्लमेंट बोर्डाची बैठक आहे. कारण काय वाटतं तुम्हाला? दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकी वारंवार होत असतात. त्याला काही, मला वाटतं ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीचे काही भूमिका असतील. महाराष्ट्रात काही प्रश्न, राज्यपाल, मंत्रिमंडळ विस्तार या संदर्भात? नाही, त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळे त्या विषयावर मी बोलू शकत नाही. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात हालचाली दिल्लीत सुरू आहेत का? नाही, मी एकनाथ शिंदे देवेंद्रजीशी आपण हा प्रश्न विचारा. थँक्यू सर. थँक्यू सचिन. चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलत होते आणि राज्यपालांच्या नियुक्ती संदर्भात ते म्हणालेत की यावरती जो माझा विषय नाही त्यावरती मी भाष्य करणार नाही. त्याचसोबत राज्यामध्ये नेमकं चाललंय काय, राजकारण कोणत्या दिशेने चाललंय या संदर्भात त्यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली. काँग्रेसनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. अशा राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती ते पत्रकारांशी बोलत होते. आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. मुंबईतल्या मालाडमधील एका उद्यानाचं नाव बदलण्यात आलंय. या उद्यानाचं नाव होतं टिपू सुलतान उद्यान
आणि तेच नाव आता बदललं जात आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट करून ही घोषणा केलेली आहे. नाव बदलण्यासाठी भाजपनं याआधी आंदोलन देखील केलेलं होतं. मुंबईतल्या मालाडमधल्या एका उद्यानाचं नाव टिपू सुलतान उद्यान असं होतं आणि हेच नाव बदलण्यात यावं यासाठी भाजपनं त्यावेळी आंदोलन केलं होतं आणि अखेर त्या उद्यानाचं नाव आता बदललं जात आहे असं ट्विट पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलंय. 10 दिवसापूर्वी सबर्बन DPDCची मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये आमचे खासदार गोपाल शेट्टीजी आणि सर्व आमदार, लोकल आमदार पण होते, सर्व आमदारांनी हा मागणी केली होती की हे नाम काढून टाका. म्हणून आम्ही त्या मीटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी हा निर्देश दिला होता की ते नाम काढून टाका. काल त्याने ते नाव काढला. ते लोकांना आपोआप पुढे येऊन ते नाव काढलं. सर, त्या उद्यानाला आता नेमकं काय नाव दिलं जाणार आहे आणि या बैठकीमध्ये जी मागणी करण्यात आली होती त्या मागणीला जो न्याय मिळालेला आहे, तर आता इतर संघटनांकडून विरोध होऊ शकतो का? नाही, हा नाम कधी दिला गेलाही न होता. कोणत्याही सरकारी रेकॉर्डमध्ये हा नावाचा कुठेही आदेश नाही आहे. हे असंही कोणाने ते बॅनर तिथे 1 वर्षापूर्वी लावला आणि त्या विरोधामध्ये मोठा आंदोलन झाला होता. त्यावेळी सर्व लोकांनी आंदोलन केला होता आणि मला हा अतिशय आनंद आहे या गोष्टी सर्वांनी सांगायच्या की हा नाम काढायसाठी पण सर्वजण एकत्र आले आणि लोकांनी आपोआप नाम काढलं. आता जे नवीन नावाचा प्रश्न आहे ते एक प्रोसेस आहे. ते लोक आपापला मंतव्य लोकांनी दिलेलं आहे. ते नाम पुढे जाईल. ते कोणाने अस्फखुल्लाचं नाम दिलं आहे, कोणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाम दिलं आहे, कोणाने रामप्रसाद बिस्मिलेचं नाम दिलं आहे. ते जे काही नाम असेल ते नाम आमच्याकडून DPDCकडून सरकार कलेक्टरकडून पुढे जाईल आणि ते सरकार किंवा महानगरपालिका यावर योग्य निर्णय करतील. तुम्ही सर्वसामान्यांचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन पहिले. पण मला विचारायचं आहे की ज्यावेळी कोणत्याही गोष्टींची नावं बदलली जातात तर तिथे गुणात्मक दर्जात फरक होतो का? म्हणजे विद्यापीठांची नावं बदलली तर तिथलं शिक्षणाचा स्तर उंचावल्याचे काही रेकॉर्ड आहेत का? किंवा आता उद्यानाचं नाव बदललं तर तिथे फक्त नाव बदलून होणार नाही, स्थानिकांना काही प्रोव्हाइड केलं गेलं काय इथे, जसं वॉक लाईनर लोक असतील किंवा? मी फक्त आपली माहितीसाठी परत सांगतो, हा नाम बदलण्याचा केसच नाही आहे. नाम होताही नाही तिथे. एकही गव्हर्नमेंट रिकार्ड दाखवा कधी इथला नाम महानगरपालिकाने, कलेक्टरने, सरकारने कोणाने टिपू सुलतानचा प्रस्ताव पारित केला होता का? नाही केला. हा कोणाने तिथे आणून ते एक बॅनर टाकला म्हणून ते हा छत्रपती शिवाजी महाराजची धरती है, यामध्ये टिपू सुल्तानचा काय काम है? सर, एक बार हिंदी में भी आपसे जानना चाहेंगे कि ये पूरा फैसला जो लिया गया है किस उद्देश्य में लिया गया है, क्या कुछ 10 दिन पहले मुंबई सबर्बन की DPDC की मीटिंग हुई थी. उसमें हमारे खासदार गोपाल शेट्टी जी ने और सारे आमदारों ने ये विषय उठाया था कि ये जो अनधिकृत तौर पे टिपू सुल्तान मैदान नाम लगा हुआ, ये नाम हटाना चाहिए. उसी समय निर्देश दिए गए थे और उसके निर्देशों के अनुरूप 2 दिन पहले स्वयं लोगों ने आगे आकर वो बैनर वहाँ से हटा दिया. तर याच उद्यानाचं नाव बदलण्यात येणार असल्याचं स्वतः मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं. ते पत्रकारांशी बोलत होते. यानंतर राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी आहे. सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा आहे का असा प्रश्न पडतोय. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील भाजप जिल्हाध्यक्षांची या संदर्भात ऑनलाईन चर्चा झाली. या चर्चेमध्ये सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्यासंदर्भातला निर्णय झाला अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय आणि लवकरच प्रदेशाध्यक्ष ही गोष्ट जाहीर करण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत सत्यजित तांबे. यांना भाजपचा पाठिंबा मिळणार का असा आता प्रश्न पडतोय की शक्यता वाटते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पक्षाच्या आदेशानुसार पदाधिकारी काम करतील. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तशी प्रतिक्रिया दिली. हरीश डेमोटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. हरीश, याच भाजपच्या नेत्यांची जी चर्चा झाली ऑनलाईन त्यामध्ये काय कळते सूत्रांकडून? श्वेता, आपण जर बघितलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवत आहेत. खरं तर काँग्रेस पक्षाने त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिलेली होती, मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता आपल्या मुलाला अपक्षतेचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि सुरुवातीपासूनच ही चर्चा सुरू होती की सत्यजित तांबे हे भाजपात जाणार, मात्र त्यांनी भाजपाचा जाणार असल्याचं अजूनही त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. भाजपने आपले दोन्हीही अपक्ष जे उमेदवार होते
होते त्यांचे देखील अर्ज मागे घेतलेले होते. आता भाजप काय भूमिका घेणार हे अद्यापपर्यंत स्पष्ट नव्हतं. मात्र आपल्याला जी खात्रीलायक माहिती मिळालेली आहे त्यानुसार आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातले नेते जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासह सगळ्या जिल्हाध्यक्षांची ऑनलाईन मीटिंग काही वेळापूर्वी झाली आहे, ज्यामध्ये सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. आता प्रदेशाध्यक्ष जाहीरपणे हा पाठिंबा जाहीर करणार की फक्त सत्यजित तांबेंना मतदान करण्याचं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना करणार हे पाहावं लागणार आहे. मात्र यामुळे बाळासाहेब थोरात मात्र आणखी अडचणीत येण्याची शक्यता हरीश, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांचा निर्णय झाला की तो निर्णय घोषित करतीलच. संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सांभाळून बोला असा सल्ला दिल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. सांभाळून बोला हा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर तो मानला असता असा टोला आंबेडकरांनी राऊतांना लगावलाय. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नाहीत, पण वंचित बहुजन आघाडी MIM सोबत युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यायचं असेल म्हणजे महाविकास आघाडी यायचं असेल तर शरद पवार राष्ट्रपती बोलणे टाळावे असा सल्ला दिला संजय राऊत. मला हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तर मी मानेन. वंचित बहुजन राऊत म्हणजे महायुतीत यायचं असेल म्हणजे महाविकास आघाडीत यायचं असेल तर शरद पवार राष्ट्रपती बोलणे टाळावे असा सल्ला दिला संजय राऊत. मला हा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला तर मी मानेन. मुठभर लोकांच्या सर्वेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि हे सरकार जनतेमध्ये खूपच लोकप्रिय असून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळालेलं घवघवीत यश हेच याचं द्योतक असल्याचं त्यांनी म्हटलं. मागची 2.5 वर्ष राज्याची पिछेहाट झाली असून आम्ही विकास कामांचा धडाका लावला असं शिंदे म्हणाले. निवडणुकांना आम्ही घाबरत नाही, प्रत्येक निवडणुकीत आम्हीच विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही नेहमीच कामानं उत्तर देतो, आरोप प्रत्यारोपांमध्ये मला रस नाही असं बोलत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 34 ते 48 गेले की भोपळा राहतो, काहीच राहत नाही. खरं म्हणजे मुठभर लोकांमधून किंबहुना सर्वे केल्यानंतर वस्तुस्थिती समोर येत नाही. माझ्याकडे आकडे आहेत. देशभरातल्या किती लोकांना भेटून हा सर्वे केला मी त्याच्यात आकड्यात जाऊ इच्छित नाही, परंतु मुठभर लोकांमधून सर्वे करून खरे आकडे वस्तुस्थिती आपल्याला मांडता येणार नाही, वास्तव आपल्याला लोकांसमोर आणता येणार नाही. ओपिनियन पोलचा आनंद 1.5 वर्ष ज्याला घ्यायचं त्याला घेऊ द्या. कोणाला हर्षवायू झाला असेल त्याचा आनंद मी हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांच्या आनंदामध्ये त्यांना राहू द्या. 1.5 वर्ष असाच आनंद व्यक्त करू द्या. आम्ही आमचं काम करत राहू. सरकारचं लोकांना हवं ते काम आम्ही. पुढचे हे ठाण्यात थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्तानं शक्तीस्थळी गेलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी शक्तीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्तानं काय करता येत रे यार. आज आनंद दिघे यांची जयंती आणि त्यानिमित्तानं ठाण्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाण्यामध्ये आहेत आणि त्यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलंय.
राज्याच्या दृष्टीने आणखी एक मोठी बातमी आहे, त्याकडे वळूयात. अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनू शकतात. भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्तीची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता नवे राज्यपाल म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. पदमुक्तीसाठी सध्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. त्यामुळे सध्या जी चर्चा रंगली आहे ती अमरिंदर सिंग यांच्या नावाची. त्यामुळे ते महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनू शकतात अशी शक्यता आहे किंवा चर्चा आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्तीची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्याचे नवे राज्यपाल म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची चर्चा होतीये. आता बातमी सोलापुरातनं आहे. हिंदू संघटना पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनावरून आक्रमक झाल्यात. या संघटनांनी चित्रपटगृहाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केलं आणि त्यांनी या चित्रपटाचे पोस्टर सुद्धा फाडून टाकलेत. घोषणाबाजी करत चित्रपटगृह बंद पाडण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे आणि या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सोलापुरातली ही दृश्य आहेत. पठाण चित्रपटाविरोधात आंदोलन सुरू आहे. चित्रपटाचे बॅनर फाडण्यात आलेले आहेत. हिंदू संघटना पठाण चित्रपटाच्या विरोधात आक्रमक झाल्यात सोलापुरात. या संघटनांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केलं. बजरंग दलाचे 10 ते 12 कार्यकर्ते आले होते त्या ठिकाणी. चित्रपटाचा निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टर हातात घेऊन आले होते. त्यानंतर त्यांनी सदर ठिकाणी असलेले पठाण चित्रपटाचं पोस्टर फाडलेलं आहे. त्यावेळी त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आणि पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. सर्वांना योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण कृषी विद्यापीठामध्ये दापोली कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय. एमपीएससीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत असून शेकडो विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 आणि 2022ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावेत. स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करा. मृदा आणि जलसंधारण विभागात कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करा आणि महाराष्ट्र राज्य सेवा 2023च्या मुख्य परीक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा. या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते. जोवर आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केलाय. कुठल्या पेपरमध्ये जुन्नरमधनं एक मोठी बातमी येते ती पाहूयात. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये सीएनजी पंप चालकांचा आजपासून संप सुरू असताना काही पंप मात्र सुरू असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळताना दिसतोय. जे पंप दुडो आहेत म्हणजे स्वतंत्र सीएनजी आहेत अशा ठिकाणी मात्र गॅस मिळतोय. जे सीएनजी पंप पेट्रोल पंपावरती आहेत तिथे मात्र संप सुरू आहे. दुडो पंपावरती मात्र सीएनजी मिळत असल्यामुळे ग्राहकांची कोणतीही अडचण होत नाहीये. या संदर्भात आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंपांचा संप सुरू आहे आजपासून बेमुदत आणि याच निमित्ताने बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर ग्राहकांची अडवणूक होते. मात्र या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर हा एक असा पंप आहे. सीएनजी पंप आणि टोरंटो कंपनीचाच आहे. ही सेवा मात्र अविरतपणे सुरू आहे. आपण पाहतोय या ठिकाणी सकाळपासून ग्राहक येत जात आहेत आणि सीएनजी दाणे मिळतोय. या पंपाचे व्यवस्थापक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. सगळीकडं संप सुरू असताना आपण मात्र संपात नाही आहे का सहभागी किंवा काय नाही? आपला पंप दुडोमध्ये कंपनीने हे पंप खास सेपरेट कुठल्याही पेट्रोल पंपात न बनवता बाहेर बनवतो. त्याच्यामुळे दुडो फक्त आपल्या भागामध्ये 2-3 जे दुडो आहेत तेवढेच फक्त चालू आहेत. बाकी जे पंप आहेत जे पेट्रोल पंपामध्ये आहेत ते बंद आहेत. पेट्रोल पंपामध्ये जे पंप येतात ते बंद आहेत. खरं तर यामुळं बऱ्याच ठिकाणी जरी संप सुरू असला तर याचा परिणाम मात्र ग्राहकांना होता दिसत नाही. काही ग्राहक सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्ही कुठून आलात आणि काय परिस्थिती आहे तुम्ही इतर ठिकाणी आणि या ठिकाणी? मी पुण्यावरूनच ट्रॅव्हल करतो आहे आज आणि रस्त्याने जवळपास 2 ते 3 पेट्रोल पंपावरती मी CNG मिळतो का बघण्याचा प्रयत्न केला पण कुठेही मिळालेलं नाही.
आणि आता इथे पहिल्यांदा मला हा CNG पंप मिळाला जिथे मला CNG मिळतो. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. पुढची बातमी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती सतत होणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनानं एक समिती नेमली आणि या समितीकडून संपूर्ण जिल्ह्यातील महामार्गांची पाहणी करण्यात आली. आणि या समितीनं संपूर्ण महामार्गाची पाहणी केल्यानंतर 6 ठिकाणी ब्लॅक स्पॉट असल्याचं समोर आलं. या स्पॉटबाबत उपाययोजना करण्यासाठी वर्षभरापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागानं त्यावरती कोणतीच ठोस उपाययोजना केलेली सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे तात्पुरते उपाय केले जातात, मात्र त्याचा उपयोग होताना दिसत नाही. आणि जो पत्रव्यवहार त्यावेळी करण्यात आला होता त्याची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. जवळपास 13 ब्लॅक स्पॉट या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यात आले होते. नंतरच्या कालखंडामध्ये ह्या ब्लॅक स्पॉटवरती काम करण्यात आलं. तिथे काही रंबलर स्ट्रीप टाकण्यात आल्या, काही ठिकाणी वॉर्निंग साईन्स लावण्यात आल्या, इतरही काही उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आल्या. आणि त्या माध्यमातून ह्या वर्षामध्ये त्यातील 13 पैकी फक्त 2च ब्लॅक स्पॉट ह्या महामार्गावरती शिल्लक आहेत. जो एक भोसते घाटामधला एक ब्लॅक स्पॉट आहे आणि हातखंबा गाव जे आहे तिथला एक ब्लॅक स्पॉट सध्या शिल्लक आहे. आणि त्यावरती कार्यवाही होणं अद्याप बाकी आहे आणि संबंधित यंत्रणाकडून त्याच्यावरती लवकरच त्याच्याबद्दलची कारवाई केली जाईल. 1 वर्षापूर्वी या ठिकाणी एक समिती नेमली होती आणि ह्या समितीमार्फत या महामार्गाचे जे आहे जिल्ह्यातील त्याचं पूर्णपणे सर्वेक्षण करण्यात आलं, पाहणी करण्यात आली. आपण जर बघितलं तर हा माझ्या पाठीमागे वेरळ घाट आहे आणि ह्या ठिकाणी हा ब्लॅक स्पॉट म्हणून याला डिक्लेअर केलेला आहे. कारण सतत या ठिकाणी अपघात जे आहेत हे मोठ्या प्रमाणात होत असतात. असे एकूण 6 ब्लॅक स्पॉट या महामार्गावर डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता की या सततच्या होणाऱ्या अपघातामुळे त्या ठिकाणी कोणती तरी उपाययोजना करण्यात यावी. आणि जवळजवळ 1 वर्ष आता उलटत आले तरी देखील महामार्ग प्रशासन जे आहे राष्ट्रीय विभागाकडून कोणतीही उपाययोजना या ठिकाणी करण्यात आली नसून खरोखरच राष्ट्रीय महामार्ग विभाग जो आहे हा उदासीन आहे का असा सवाल आता वाहनधारकातून विचारला जातोय. कारण ह्या मार्गावर बऱ्याच प्रवाशांनी आपला जीव गमावलेला आहे आणि सततच्या होणाऱ्या ह्या अपघाताला प्रवासी देखील आता कंटाळलेले आहेत आणि स्थानिक जनतेचा देखील कुठेतरी आपल्याला उद्रेक होताना पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जे आहे हे कुठेतरी खरोखरच उदासीन आहे अशी आता जनतेची देखील भावना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. बातमी राजस्थानमधनं आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये चोरट्यांनी ATM फोडून रोकड लुटली आहे. काल एकाच दिवशी अरेन आणि रूपनगडमध्ये ATM मशीन फोडण्यात आले आणि एका ATM मधून 8 लाख रुपये तर दुसरा ATM फोडून 30 लाख रुपये लुटण्यात आले. आणि या दोन्ही घटनांमध्ये दरोड्याची पद्धत ही सारखीच होती आणि त्यामुळे एकच टोळी दोन्हीकडे असू शकते अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांकडून या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली. दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.